यानंतर बघूया पुढची एक ब्रेकिंग बातमी। इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात आलेला आहे। कोरोनाच्या दहशतीमध्ये जगणाऱ्या 236 भारतीयांना मायदेशी आणण्यात आलेला आहे। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून या संदर्भातली माहिती दिली आहे। तसंच या 236 जणांमध्ये 131 विद्यार्थी असल्याची माहिती जयशंकर यांनी दिली आहे। त्यांना जैसलमेर इथं भारतीय लष्कराच्या निगराणीखाली ठेवण्यात आलेला आहे आणि या सर्व प्रवाशांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे। 14 दिवसांसाठी त्यांना वैद्यकीय देखरेखीसाठी ठेवण्यात येणार आहे। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, आपण बघतोय पहिल्यांदा 58 प्रवाशांना आणण्यात आलं होतं इराणमधून आणि आता 236 जे आपले भारतीय आहेत त्यांना सुद्धा आणण्यात आलेलं आहे। बरोबर आहे। खास करून जर बघितलं ज्या पद्धतीने इराणमध्ये भारतीय विद्यार्थी आणि सोबतच अनेक भारतीय अडकून पडले होते कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे आणि ज्या पद्धतीनं भारत सरकारने प्रयत्न केले आणि या प्रयत्नांती यश मिळालं आणि पहिल्यांदा जवळपास जे विद्यार्थी आले ते त्यांना हिंदन एअरपोर्टवर उतरवण्यात आलं होतं। आज सकाळी जे दोन विमान आले त्यामध्ये 236 प्रवासी आलेले आहे आणि हेही इराणहून आले आणि यंदा जैसलमेर इथे लष्कराच्या क्वारंटाईन एरियामध्ये ठेवण्यात येणार आहे। महत्वाचं म्हणजे जर बघितलं ज्या पद्धतीनं प्रादुर्भाव भारतात वाढत आहे त्या दिशेने भारत देखील सावधगिरीपूर्वक सर्व पाऊल टाकत आहे आणि याचा प्रकोप खास करून कोरोना व्हायरसचा वाढू नये यासाठी सर्व ते पाऊल केंद्र सरकार आणि जवळपास 7 ते 8 राज्यांमध्ये याचा संसर्ग ज्या असलेल्या लोकांपासून बचावण्याकरिता केंद्र सरकारने अनेक उपाययोजना केलेल्या आहेत आणि मोठ्या स्तरावरती खास करून आपत्कालीन निधी वस्तू SDRF त्याच्या माध्यमातून खर्च करावा आणि सोबतच जेही लोक यात मृत्युमुखी पडतील त्यांना देखील दिलासा देण्याकरता 4 लाख रुपयाची अतिरिक्त राशी देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे। धन्यवाद प्रशांत, तुम्ही दिलेली आहे संपूर्ण माहितीबद्दल। पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 15 वर पोहोचलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये आणखी 5 जणांना कोरोनाची बाधा झाली आणि त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 8 आणि पुणे शहरामध्ये 7 कोरोना रुग्ण आढळले। तर मुंबईमध्ये 5, नागपूर 4, यवतमाळ 2, नवी मुंबईमध्ये 1, कामोठ्यामध्ये 1 आहे, तर अहमदनगरमध्ये 1 रुग्ण आढळल्यानं महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झालेली आहे 31। दरम्यान आज ज्या 5 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचे एकूण 15 रुग्ण झालेले आहेत आणि त्यांच्यावर उपचार सुरू असून या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली आहे। राज्यामध्ये कोरोनाचे कुठे कुठे रुग्ण आढळलेले आहेत त्यावर एक नजर टाकूया। एकूण रुग्ण आहेत 31, मुंबईमध्ये 5 रुग्ण आहेत, पुण्यामध्ये रुग्णांची संख्या झालेली आहे 7, तर पिंपरी चिंचवडमध्ये राज्यात सर्वाधिक रुग्ण आहेत 8 रुग्ण। राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये 4 रुग्ण आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। ठाण्यामध्ये 1 रुग्ण आहे, नवी मुंबईमध्ये 1 रुग्ण आहे, तर कामोठेमध्ये 1 रुग्ण आहे, यवतमाळमध्ये 2 रुग्ण आहेत, त्यांच्यावरही उपचार सुरू आहे, तर अहमदनगरमध्ये सुद्धा 1 रुग्ण आहे।